लंके यांनी विखेंच्या घराणेशाहीवर प्रचंड तोंडसूक घेतल्यानंतर आता स्वतः त्यांनीच घराणेशाहीची रेषा पुढे ओढायला सुरुवात केली. स्वतःला लोकसभेत यश मिळाल्यानंतर विधानसभेची उमेदवारी सुद्धा आपल्या पत्नीला त्यांनी दिली आहे. त्यांनी पारनेरमधून 3 टर्म आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या विजयराव औटी यांचा पराभव करण्याची किमया साधत पारंपरिक गट उद्ध्वस्त केला होता. अजितदादा आणि शरद पवार यांच्या साथीने मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विचारांचं वातावरण तयार केलं होतं. पण राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर सुरुवातीला अजित पवार यांच्या सोबत असलेले निलेश लंके नंतर माघारी फिरले आणि शरद पवार यांना जाऊन मिळाले आणि शरद पवार एकनिष्ठ असल्याचा प्रचार करत लोकसभेला त्यांनी उमेदवारी सुद्धा मिळवली आणि विखे यांच्या विरोधात सगळं बळ एकवटून ते विजयी झाले. परंतु लोकसभेला सहानुभूतीच्या लाटेवरती किंवा अन्य काही कारणांनी त्यांचा विजय झाला असला तरीही विधानसभेला मात्र सध्या प्रचंड चुरशीचं वातावरण आहे. पारनेरला बालेकिल्ला समजणारे लंके यावेळी सुद्धा आमदारकी घरी आणतील का, की विजय औटी, कारली किंवा इतर कोणी आमदारकी मिळवण्यात यशस्वी होतील? जाणून घेऊया या मतदारसंघाचं नेमकं समीकरण काय आहे. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं. मागच्या निवडणुकीत निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांना 1,39,963 मतं मिळाली होती, तर विजयकुमार औटी यांना 80,125 मतं पडली होती. म्हणजे शिवसेना आणि महायुतीचा इतर घटक पक्ष हा तळागाळात रुजलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची, म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो. कसली प्रसन्नता! सकाळी ब्रश झाले इथे आम्हाला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे? मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. सध्या पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातच खरी लढत होणार आहे. याशिवाय इतर 10 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. एकूण 12 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. अपक्षांसह काही अधिकृत पक्षांचे उमेदवार निवडणुकीत असल्यामुळे लढत बहुरंगी ठरणार आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार राणी लंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार काशीनाथ दाते आहेत. पण आता अपक्ष निवडणूक लढवणारे माजी आमदार विजय भास्कर औटी, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, संदेश कारले, मनसेचे अविनाश पवार, अपक्ष भाऊसाहेब खेडेकर हे निवडणुकीत मोठी रंगत आणणार आहेत. पण उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीत ट्विस्ट आला. शिवसेना ठाकरे पक्षाचे आणि अपक्ष अर्ज दाखल केलेले डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माधवराव लांबकडे यांनी उमेदवारी मागे घेतली. नंतर लांबकडे आणि डॉक्टर पठारे हे आघाडीचा धर्म पाळत राणी लंके यांचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे लंके यांच्याकडे कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण झाली आहे. विधानसभेसाठी 20 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारीच्या दिवशी 8 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. महायुतीबरोबरच महाविकास आघाडीतही बंडखोरी झाली असल्यामुळे निवडणूक मोठी रंगतदार झालेली आहे. महायुतीचे विजय सदाशिव औटी यांचा अर्ज राहिल्याने त्याचा फटका दाते यांना बसणार आहे, तर महाविकास आघाडीचे कारले यांचा अर्ज राहिल्यामुळे लंके यांना फटका बसणार आहे. तसेच माजी आमदार औटी यांची उमेदवारी लंके आणि दाते या दोघांसाठी सुद्धा डोकेदुखी ठरणार आहे. सुजित झावरे यांनी अद्याप तरी आपली भूमिका जाहीर केलेली नाहीये, पण ते दाते यांच्यासोबत जातील अशी शक्यता आहे. मतांचं विभाजन होणार हे निश्चित असलं तरी मतांचं विभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार हे अद्याप तरी कळालेलं नाहीये. विजय औटी यांनी प्रचंड जनसंपर्क राखत निलेश लंके यांना जोराची टक्कर दिली आहे. कारण निलेश लंके खासदार झाल्यापासून त्यांचं मतदारसंघाकडे लक्ष तुलनेने कमी होतं आणि ही स्पेस भरून काढत इथले स्थानिक नेते ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळतात. त्यांनी लोकांमध्ये मिसळत महायुतीचा आणि स्वतःचा उमेदवारीचा प्रचार आणि प्रसार करायला लोकसभेपासूनच सुरुवात केली होती. याचा फटका निलेश लंके यांना किती बसू शकतो हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेलच. तर दुसरीकडे मतदारसंघात सुशिक्षित मतदारांची संख्या सुद्धा फारच अधिक आहे. सुशिक्षित मतदार कधीच आपलं मत उघड करत नाहीत. त्यामुळे ऐनवेळी सुशिक्षित मतदार सुद्धा यंदाची निवडणूक फिरवतील असं बोलल्या जात आहे. यासोबतच राणी लंके हे नाव विकासात्मक दृष्टिकोनातून पाहिलं
तर पारनेर मतदारसंघात तितकंसं परिचयाचं नाहीये. त्यामुळे फक्त निलेश लंके यांच्या सुपत्नी याच नावाने त्या ओळखल्या जातात. म्हणून केवळ लंके यांच्या पत्नी म्हणून मतदार त्यांना कितपत मतदान करतील हाही मोठा प्रश्न आहे. त्यासोबतच विरोधकांनी दिलेलं कडवं आव्हान निलेश लंके कसे पेलू शकतील हे पाहणं महत्वाचं आहे. पारनेरबाबत तुम्हाला काय वाटतं? इथला पुढचा आमदार कुठल्या पक्षाचा होईल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.